नगाऱ्याचा नाद घुमला रायगडाच्या कानोकानी, महाद्वार ते बंद जाहले, सूर्य जाता मावळणी, ताना होता घरी एकटा, आईच्या मग डोळा पाणी, अवघा कडा उतरून आली, माय माऊली हिरकणी, माय माऊली हिरकणी. गाण्याची दारं बंद झाली तर सकाळपासून उघडायची नाही तर सांगून ठेवतो. माझं बाळ एकलं आहे घरलं. या पदरपस येते तुमच्या पुढे. मला जाऊ दे. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना, एवढा मोठा गड. तसा तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं ना तटबंदी ना बुरुज, कडा असा भडकतो का तिथून फकस्त वारावर यंगतो आणि पाणी खाली रांगतो. माझं बाळ. आई भवानी राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. नाव काय तुझं? हिरे, महाराज नाव विचारतात. हिरा. हिरकणी. रायगडवाडीची. माझं धनी जीवाजीराव बहिजी नायकांच्या. ठाऊक आहे आम्हाला. पण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात आणि खाली उतरून जायला मनाई असते. हा नियम तुला ठाऊक आहे. आणि तरीही तू काल रात्री पश्चिम कडा उतरून गेलीस. याचा अर्थ तू नियम मोडलास. आणि स्वराज्यात नियम मोडणाऱ्यांची काय सुलूक केला जातो हे तुला ठाऊक आहे. तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखव आम्हाला. काळजी. हेच की हा कडा तू कसा उतरून गेलीस ते. नाही. मला नाही जमायचं महाराज. आता तरी नुसतं डोकावून बघताना मी धडधडतायची.
काल इथून खाली उतरून गेली. ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं म्हणून म्या जीवावर उदार होऊन कडा उतरत गेली. पर आता माझं बाळ माझ्याकडेच आहे. आता नाही जमायचं महाराज. काय नाव आहे बाळाचं? जी पार्सन नाही झालं अजून. धनी मोहिमेवर गेली ती आले की. तुमच्यासारख्या झुंजार मातीच्या पोटी जन्म झालाय त्याचा. त्याला साजेसे एकच नाव, झुंजारराव. अगो बया, झुंजारराव. यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोचवा. जीरा इंदुलकर, इथे तातडीने बुरुज बांधायला हवा. हिरकणी बुरुज. जी महाराज.